गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत, समर्थांनी सांगितलंच आहे ना की आपण रोज देवपूजा करतो, पण आपली रोज देवपूजा सफळ होते का बरं? भगवंत आपली देवपूजा कधी स्वीकारतो? आपण जी भगवंताची सेवा करतो ती कशा पद्धतीनं आपण जर सेवा केली तर भगवंताला आवडते, त्याचं उत्तर आज या निरूपणामध्ये मिळणार आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की भक्ती मार्गामध्ये असणारे बरेच भक्त आहेत, या बोटांवर मोजता येणार नाही एवढे भक्त भक्ती मार्गामध्ये आहेत। पण सर्वांनाच भगवंताची कृपा होते का बरं? का होत नाही बरं? याचं उत्तर आहे ना या निरूपणामध्ये मिळणार आहे। जर तुम्ही भक्ती मार्ग असा करत असाल तर आताच थांबा। योग्य भक्ती मार्ग आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करत असतो, म्हणून फक्त अशीच देवपूजा देव स्वीकारतो। देवपूजा यामुळे निष्फळ ठरत असते। आपण दररोज आहे ना देवपूजा करतो, धूप लावतो, दीप लावतो, फुलं वाहतो, मंत्रसुद्धा म्हणतो, ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा उठतो, तरी सुद्धा पण असा प्रश्न असा आहे की हे सगळं देव मान्य करतो का? आपली प्रार्थना, आपला नमस्कार खरंच देवापर्यंत पोचतो का बरं? आजच्या या निरूपणामध्ये आहे ना हा अनुभव तुम्हाला मिळणार आहे की आपण कुठे चुकतो, आपण कुठे बरोबर आहोत। कारण आज आहे ना आपण जाणून घेणार आहोत की देव तुमची ही देवपूजा आहे ना नक्की स्वीकारतो कधी आणि कधी तुमची पूजा निष्फळ होते। आता आपण पहिली गोष्ट पाहूया की पूजा कधी आपली निष्फळ ठरते। म्हणजे जर मनुष्याच्या मनामध्ये देवपूजा अगोदर मनामध्ये द्वेष असेल तर देव मनापासून केवळ प्रेम ओळखतो। आता तुम्हाला सुद्धा माहीत आहे भगवंत आपली श्रीमंती किती आहे, पैसा किती आहे ते आपल्याकडे कधी पाहतो का बरं? कधीच पाहत नाही। तुमच्याकडे निर्मळ प्रेमभाव किती आहे, निर्मळ तुमचं मन आहे की नाही हे चेक करत असतो। पण मनुष्य इथेच फसतो ना। बघा काही मनुष्य एवढा देवाला बघा सजधज करतात ना की पैशाचा वापर करतात, कधी कधी पैशाचा हार सुद्धा देवाला घालतात। मग समर्थांनी सांगितलेलं आहे की जर भगवंतानं हे सर्व निर्माण केलेलं आहे, तुमच्याकडे जो पैसा आहे ना तो सुद्धा भगवंताचीच देणगी आहे, पण तरी सुद्धा आपण देवापुढेही श्रीमंतीचा माज दाखवतो। मग आपली भक्ती आहे ना ती देवापर्यंत पोचेल का बरं? कधीच पोचणार नाही। कारण भगवंताला आहे ना तुमचं मनाचं प्रेम हवं आहे हे ज्याला कळालं ना त्याची भक्ती भगवंतापर्यंत पोचत असते आणि त्याला प्रचितीसुद्धा येते। म्हणजे आपण पाटापुढे बसलो असलो पण मनात दुसऱ्याविषयी द्वेष असेल, आपण उपासनेला बसलो असेल, जर मनात दुसऱ्याविषयी मत्सर असेल, ईर्ष्या असेल तर ती पूजा देव कधीच स्वीकारत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुमचं मन स्थिर करायचं असेल ना, तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उपासना का सांगितलेली आहे बरं? त्याचं हेच कारण आहे कधी कधी आपल्याला उपासनेला बसल्यानंतर जांभई येते, कधी कधी आपल्या उपासनेला बसल्यानंतर काही अडचणी येतात। मग हे ब्रह्ममुहूर्ताचं टाईम आहे ना ते त्याचं एकमेव कारण आहे की त्यावेळी आपल्याला कुणीच डिस्टर्ब करत नाही, त्यावेळी मन आहे ना ते एकचित्त झालेलं असतं। म्हणून आज जर तुम्हाला प्रचिती पाहायची असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशजी विराजमान झालेले आहेत आणि जर
गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहेत निदान तोपर्यंत तरी ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला लागा. जर तुम्हाला त्याचं फळ मिळालं नाही ना, बघा तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. जरी आज नाही आली तरी 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला प्रचिती येईल. कारण गणपती बाप्पांची सेवा आहे, एवढी महान सेवा आहे. गणपती कधीच आपल्यावर कुणाचं काहीच घेत नाही. म्हणून तुम्ही जर सेवा केली ना तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला लगेच मिळेल. म्हणून पूजेमध्ये आहे ना, गणपती बाप्पांना भगवंताला हे मन स्थिर हवं असतं. आणि हे मन स्थिर होतं कधी? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करू तेव्हाच होतं ना. पूजेचा हेतू अहंकार असेल. बघा मनुष्य म्हणतो काय, मी दररोज पूजा करतो, माझी भक्ती मोठी आहे. हा अहंकारच आहे ना, तो पूजेला अडथळा निर्माण करत असतो. जर आपली नियत खोटी असेल, म्हणजे जर कोणतीही पूजा फक्त लोकांपुढे दाखवण्यासाठी असेल तर ती केवळ नाटकच ठरते ना. देव अशा कृतीकडे कधीच पाहत नाही. कधी कधी हा मनुष्य आहे ना, एवढा भक्ती मार्गाचं सोंग करतो, एवढा बघा लोकांना दाखवण्यासाठी की मी किती श्रेष्ठ आहे, माझ्याकडे किती ज्ञान आहे. हे मनुष्य आहे ना, दुसऱ्याला दाखवण्यासाठी करत असतो, पण ते भगवंतापुढे टिकतं का बरं? कधीच नाही. म्हणून तुम्ही आहे ना, बघा मनाने केलेली भक्ती आहे ना, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करत असते. म्हणून देवपूजेनंतर वाईट आचरण असेल तर ते अजिबात चालत नाही. म्हणजे आपण देवपूजा करून लगेच दुसऱ्याला शिव्या घालतो, दुसऱ्याला फसवतो, तर ती पूजा निष्फळच ठरते ना. म्हणजे देवपूजेस का उत्तर देत नाही याचं सुद्धा उत्तर म्हणजे कर्माचा हिशोब पूर्ण होईपर्यंत. एखाद्याचं कर्म बाकी असेल तर देव त्याच्या प्रार्थनांना विळंबाने उत्तर देतो. म्हणजे तुमची परीक्षा सुरू असते तेव्हा देव कधी कधी आपल्या भक्तांची परीक्षाच घेतो ना. तो पाहत असतो, हे दुःखाती माझ्यावर विश्वास ठेवतो का बरं? बघा तुमच्या मनात श्रद्धा कमी असते तेव्हा शब्द आहेत पण श्रद्धा नाही. ही पूजाचं देवाला भावत नाही ना. मग आपण म्हणतो की मी एवढी भक्ती करतो, एवढं सर्व करतो, तरी सुद्धा भगवंत मला प्रचिती देत नाही. पण एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमच्या वाट्याला दुःख येतं तेव्हा तेव्हा भगवंत तुमच्या आसपास आलेला असतो. पण तेव्हा मात्र मनुष्य विसरून जातो. जेव्हा दुःख येतो तेव्हा अजून वाईट कर्म करतो. मग तुम्हाला भगवंताची प्रचिती कधी मिळेल का बरं? ज्या ज्या वेळी दुःख येईल ना त्या त्यावेळी नामस्मरण वाढवा. तुमच्या दुःखांची तीव्रता कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आता पुढे पाहूया. पूजेमध्ये सातत्य आपलं कधी नसतं. तेव्हा एखादा दिवस पूजा केली मग विसरून गेला, एखाद्या दिवस उपासना केली परत विसरून गेला, अशी अर्धवट उपासना आहे. ती भक्तीला कधीच फळ मिळत नाही. देवपूजा स्वीकारतो कधी ते आता आपण पाहूया. जेव्हा मनुष्याचं मन निर्मळ असतं, भांडे स्वच्छ नसेल ना तर त्यात गंगाजल ठेवलं तरी ते अपवित्रच होतं ना. मनाचंही तसंच आहे. स्वच्छ असेल तेव्हाच त्यामध्ये भक्ती स्थिर होते. श्रद्धा सबुरी संयम असेल तेव्हा श्रद्धा म्हणजे विश्वास, सबुरी म्हणजे धैर्य आहे ना, संयम म्हणजे नियमांचं पालन आहे. हे जर तिन्ही असतील ना तर पूजा देवापर्यंत पोचत असते. सातत्य आणि नियमितता असेल तेव्हा दररोज एक वेळ ठरवून पूजा करणं म्हणजे काय बरं? म्हणजे जसं सूर्य उगमास वेळ न चुकवता होतो तशीच भक्ती ही नियमाने केली पाहिजे. जर आपण एक दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठलो, परत 2 दिवस झोपी गेलो, तिसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठलो, अशी पूजा करून चालतंय का बरं? कधीच चालत नाही. तुम्ही कामावर जाता, कामावर तुम्ही दिवसाआड गेले,
तर तुम्हाला रोजचा पगार मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही ना. तसं या भक्ती मार्गाचं सुद्धा आहे. तुम्ही भगवंताचं नामस्मरण रोज केलं नाही तर तुम्हाला त्या पूजेचं फळ मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी ही प्रार्थना केली जाते ना, म्हणजे माझ्या कुटुंबासाठी, माझ्या शेजाऱ्यांसाठी, माझ्या शत्रूंना सद्बुद्धी मिळो, ही प्रार्थना आहे ना, ती देवाला अतिशय प्रिय असते. पण आपण फक्त माझे माझे करतो, बाकीचे सर्व चिखलात जाओ असं आपण म्हणतो. मग आपली पूजा भगवंत स्वीकारेल का बरं? कधीच स्वीकारणार नाही. म्हणून भक्तीमध्ये या प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मंत्र उच्चार शुद्ध असेल तर मंत्रांचा स्पंदनात्मक परिणाम होत असतो. म्हणून चुकीच्या उच्चारानं प्रभाव कमी होत असतो. म्हणून जेव्हा आपण उपासनेला बसतो ना, तेव्हा मंत्रोच्चार असतो, तो मंत्रोच्चार आहे ना, तो अतिशय शांत असावा, अतिशय मनामधून निघणारा असावा. म्हणून उपासना करायची म्हणून करायची, अशी कधीच करू नका. भले तुम्ही थोडं लेट झालं तरी चालेल, पण उपासना सुंदरच असावी. म्हणून काळ, दिशा, पूजेची वेळ योग्य असेल ना, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ, पहाटेची वेळ, पूजेच्या दिशेला तोंड असणं, म्हणजे पूर्व किंवा उत्तर, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण आहोत ना बघा, हे काहीच पाहत नाही आणि मग आपण भगवंताला दोष देत असतो की भगवंता, मी सर्व काही करते, सर्व काही करतो, पण मला पूजेचं फळ मिळत नाही. तर त्याचे हे कारण असतं, म्हणजे घरामध्ये सात्विक वातावरण असेल तर पूजेला आधी घरात शांतता, स्वच्छता, सुवासिक वातावरण, हे वातावरण तयार करणं आवश्यक असतं. पण आपल्या घरामध्ये रोज भांडणं होत असतील, कलह होत असतील, तर भगवंत आहे ना, आपल्या उंबरट्याच्या आतमधून निघून जातो. मग आपल्या घरामध्ये कधी येईल बरं? म्हणून देवपूजेनंतर निस्वार्थ सेवा केली जाते ना, तेव्हा पूजेनंतर जर आपण एखाद्याला मदत केली, भुकेलेल्याला अन्न दिलं, तर देव अशा भक्तीला सहज स्वीकारतो. खऱ्या भक्ताची आहेत ना बघा, शास्त्रामध्ये लक्षणं सांगितलेली आहेत. तो फक्त अडचणीत देवाला आठवत नाही, तो देहापेक्षा आत्म्याला ओळखतो. त्याचा गर्व नाही, नम्रता असते. तो सतत आत्मपरीक्षण करतो. तो इतरांना कधी दोष देत नाही. त्याला देव म्हणजे भीती वाटत नाही, प्रेमच वाटतं ना. तो भजनात रमतो, गॉसिपमध्ये नाही. त्याला देव सर्वत्र दिसतो, फक्त मूर्तीत नाही. पण हा मनुष्य मात्र तसा आहे का बरं? तो भक्ती करतो ना, तो भक्ती करतो, तो दुसऱ्याला पाहण्यासाठी भक्ती करतो. दुसऱ्यानं मला नाव द्यावं, माझ्या जीवनामध्ये धनसंपत्ती यावी, हेच त्याचं कारण असतं ना. म्हणजे तो साधेपणामध्ये कधीच वागत नाही. पण भगवंताला जे आवडतं ना, ते साधेपणा आवडतो आणि त्यामध्ये समाधान असताना त्याचा प्रत्येक श्वास भक्तीत असावा. देव तुमची प्रार्थना कशी स्वीकारतो ना, याची लक्षणं मनाला शांतता मिळते. म्हणजे काय बरं? म्हणजे जर तुमची भक्ती व्यवस्थित असेल, भगवंताला आवडत असेल, तर लगेच तुमचं मन शांत होतं. बघा, देवाला आपली भक्ती आवडते की नाही याचं उत्तम जर उदाहरण असेल ना, याचं उत्तम उत्तर असेल, तर लगेच आपण एकमेकांना पाहून घ्यावं की लगेच आपलं मन शांत होतं. अचानक संकट आपल्यापासून दूर जातं. योगायोगानं तुमच्या फायद्याच्या गोष्टी घडतात. स्वप्नात मार्गदर्शन मिळतं. दुःखी असताना तुम्ही शांत असता. म्हणजे कधी कधी आपल्या जीवनामध्ये आहे ना, भरपूर प्रकारचे दुःख असतात, पण त्या दुःखांची तीव्रता आहे ना, तर ॲटोमॅटिक कमी होऊन जाते. हे आपण कारण समजावं. एखाद्या मोठ्या संकटातून कोणीतरी वाचवतो. अनामिक शक्तीप्रमाणे आर्थिक अडचणी अचानक सुटतात. पुन्हा शुभ संकेत मिळतात.
हेच पूजेचं फळ आहे ना. पूजेला फळं मिळण्यासाठी आता कोणत्या गोष्टी कराव्यात ना, ते आता आपण पाहूया. समर्थांनी सांगितलेलं आहे की दररोज एक मंत्र निश्चित म्हणावा. आता मंत्र ज्यांना आता कोणी भक्ती मार्गामध्ये नसेल, नवीन असेल, त्यांनी ओम हा मंत्र म्हणावा. जर तुम्हाला मंत्र मिळाला नसेल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. दुसरा मंत्र, तिसरा मंत्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हटला तरी चालेल. बघा, हे तिन्ही मंत्रांपैकी तुम्ही एक मंत्र म्हणू शकता. फुलं आणि जळ अर्पण करताना मन शांत असावं. पूजेसाठी वेगळे पाटस्थळ असावं. जेव्हा शुभ वस्त्र परिधान करतो ना, तेव्हा सर्व नियमबद्ध पद्धतीने करावं. देवाच्या डोळ्यामध्ये डोळे बिडवून ध्यान करावं. घरात दररोज दिवा विझू देऊ नये. किमान एक वेळच उपवास पाळावा. पण आपण मात्र उपवास करतो ना, पण त्या उपवासामध्ये एवढं खातो की आपलं पोट भरून जातं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, खरा उपवास कोणता असतो बरं? आपलं नामस्मरणाने पोट भरायला पाहिजे, पण आपण खाण्याने पोट भरतो. मग आपला उपवास खरा ठरेल का बरं? कधीच नाही. म्हणून जप माळीनं 108 वेळा मंत्र जप करावा. जिथे देव आहे ना, त्या जागेवर नेहमी गोड सुवास असावा. सप्ताहामध्ये एकदा नामस्मरण भजन करावं. जेवणाआधी देवाला नैवेद्य द्यावा. सकाळच्या वेळी दरवाजात जळ शिंपडावं. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेणं ते वेळोवेळी स्वीकारावं. आपल्या घरामध्ये आपल्या आईवडील असतील, रोज नित्यनेमानं त्यांच्या पाया पडणं हे भगवंत आपल्या जवळ येण्याचं कारण आहे. गरिबांना अन्नदान करा, वस्त्रदान करा. दैनंदिन क्रियेतील आभारभाव आहे ना, हे कृतज्ञता व्यक्त करणं. देवपूजा म्हणजे केवळ विधी नव्हे, ती एक भावना आहे, ती एक संवाद आहे. ज्यावेळी आपण अहंकार बाजूला ठेवून मनापासून देवाशी बोलतो ना, तेव्हा देवही शांतपणे आपल्याला ऐकत असतो. तुमची पूजा फळाला यावी, तुमचं जीवन समृद्ध व्हावं, तुमच्या घरामध्ये आनंद नांदावा, हीच भगवंताला वाटत असतं ना. म्हणून जर हे सगळं मनापासून पटत असेल ना, तर कृपया तुमच्या जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये तुम्ही श्रवणाला बसा. ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये असं काही घडेल ना, तुम्ही स्वतःसुद्धा विचार करू शकत नाही. कारण सद्गुरू माऊलीनं आम्हाला हे सर्व दिलेलं आहे ना, ही त्यांचीच देणगी आहे. म्हणून जे आम्हाला मिळालं ते तुम्हालाही मिळावं, म्हणून हे निरूपण आहे. म्हणून आत्ताच जागे व्हा. जर तुम्ही झोपून राहिलात ना, तर तुम्ही कायमचे झोपाल. म्हणून तुम्ही जागे व्हा, श्रवणाला बसा, सद्गुरू माऊलीला शरण जा, उपासनेला महत्त्व द्या. तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ती सर्व सत्यात उतरतील. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, निरर्थक गोष्टीपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. निरर्थक गोष्टीपासून तुम्ही सुखाकडे याल. तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळेल. आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे ना, तुमच्या सदैव पाठीशी असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.